नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार MS सेट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला आहे सूचना. प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठी उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या. उत्तर आहे, आज गुलाम हा शब्दही आपल्याला फारसा ऐकवीत नाही. आजही जगाच्या काही कोपऱ्यात गुलामगिरी अस्तित्वात असली तरी जगाच्या पाठीवरून ती जवळपास नष्ट झाली आहे. आपल्या नीतिमत्तेच्या कल्पना इतिहासात सामाजिक आर्थिक परिस्थितीबाबत कशा बदलतात पहा. आज आपल्याला भयानक आणि घृणास्पद वाटणारी गुलामगिरीची पद्धत मानवी इतिहासात अनेक ठिकाणी अनेक शतकं सहस्त्रकं व्यवस्थितपणे सर्वसामान्य झाली होती. एवढेच नव्हे तर ती नैसर्गिकच आहे, त्यात काहीच गैर किंवा अन्यायकारक नाही. तसंच सगळ्यांना वाटे प्रत्यक्ष गुलामांनाही. आता हे बरोबर होतं का चूक हे कसं ठरवायचं? त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नीतिमत्ता म्हणजे मॉरॅलिटी या संकल्पनेचा विचार केला पाहिजे. साहित्यात गुलामगिरीविषयी लिहिलं जाई, पण बहुतांशी विचारवंत, साहित्यिक, लेखक, कलावंत हे वरच्या मालकवर्गातलेच असल्यामुळे त्यावेळेचं बरंचसं लेखन हे गुलामगिरीच्या समर्थनासाठीच केलेलं असायचं. सॉक्रेटिसच्या डायलॉग्समध्ये याविषयी थोडीफार चर्चा होती, पण गुलामगिरीत काहीतरी वाईट आहे असं इतिहासात सर्वप्रथम कोणाला वाटलं असेल तर ते आहे स्टॉईक्स या नावाने प्रसिद्ध पावलेल्या तत्त्वज्ञांना आणि विचारवंतांनाच. स्टॉईक्स या मराठीतला अर्थ म्हणजे शोषिक, बिनतक्रार, सगळं सहन करणारा किंवा स्थितप्रज्ञ. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात सिट्रियझमचा इनोन या विचारसरणीचा पाया घातला. जर आपल्या मनात काही वाईट किंवा दुष्ट विचार आले तर व्यक्तींना किंवा प्रसंगाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे आले असावेत असं ते म्हणत. असं असलं तरी स्टॉईक विचारांनी गुलामगिरीचा विरोध असा केला नाही. ख्रिस्तपूर्व 427 जन्मलेल्या प्लेटोनं इतर देशांमधून आणलेल्या लोकांच्या गुलामगिरीला विरोध केला नसला तरी ग्रीकांनी इतर ग्रीकांना गुलाम बनवू नये असे त्यांचे मत होते. आपल्या आदर्श देशात गुलामगिरीची गरज आहे असं त्याला वाटते. किंबहुना मालकाचा हक्क वाढवून मुक्त माणूस आणि गुलाम यांच्यातले अंतर आणखी वाढलं जावं असं तो म्हणे. गुलामांना त्या काळी देशाचे अधिकृत नागरिक मानले जातलेच नाही, पण त्यावर कडी म्हणजेच गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर सुद्धा आधी गुलाम असलेल्या एखाद्या माणसाला देशाची नागरिकत्व मिळू नये असे प्लेटोचं मत होतं. प्लेटोचे शिष्य असलेले अरिस्टॉटल ख्रिस्तपूर्व 384 ते 322 यासारख्या विचारवंतांनी जरी गुलामगिरीचा निषेध केला असला तरी असे आपल्याला वाटतं. गुलामगिरी ही नैसर्गिक आहे की फक्त सोयीस्कर हा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यांच्या पॉलिटिक्स या पहिल्या खंडातल्या 3ऱ्या प्रकरणात याविषयी चर्चा आहे. गुलामगिरी ही नैसर्गिकच आहे असं त्यांचं अरिस्टॉटल म्हणतो आणि त्याचं समर्थनही करतो. थोडक्यात काही लोक निसर्गतच गुलाम म्हणून जन्माला येतात तर काही लोक निसर्गतच मालक म्हणून जन्माला येतात असं त्याला वाटते. दुसऱ्यांसाठीचं श्रम करण्यासाठी गुलाम निर्माण झाले आहेत, इतर कोणत्याही गोष्टीसाठी नाही. त्यांना स्वतःची बुद्धी नसल्यामुळे मालकाच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचं गुलामाचं हित असतं असे अरिस्टॉटल चक्क म्हणतो. गुलाम आणि पाळीव प्राणी बरेचसे सारखेच असतात असेही तो म्हणे. राजकारण, कला, तत्त्वज्ञान व बौद्धिक गोष्टी गुलामांसाठी नसून माणसासाठी असतात असंही त्याला वाटते. तर हा होता उत्तरात. यावर उत्तरावर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. लेखकाच्या मते नीतिकल्पना पर्याय हे चिरस्थायी असतात, व्यक्तिगत विचारसरणीवर अवलंबून असतात, व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतात, स्थलकाल परिस्थितीवर सापेक्ष असतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. प्लेटोच्या गुलामगिरीविषयक भूमिका पर्याय हे ग्रीक व अन्य देशीयांमधील भेदाची दर्शन घडविणे, ग्रीकांचे संदर्भात पक्षपाती धोरण दर्शविते, ग्रीकांची उच्च सांस्कृतिक पातळी दर्शविते, अन्य देशीयांची मागासलेपण दर्शविते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्रीकांची उच्च सांस्कृतिक पातळी दर्शविते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. राजकारण, कला, तत्त्वज्ञान या गोष्टी गुलामांसाठी नसतात. या अरिस्टॉटलच्या भूमिकेतील पुढीलपैकी कोणते कारण नाही? पर्याय आहे ग्रीक समाजाचा स्वार्थ, ग्रीकांचे अर्थकारण, तत्कालीन ग्रीक नीतिकल्पना, गुलाम आणि मालक यांच्याचे क्षमतांमधील अंतर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुलाम आणि मालक यांच्या क्षमतांमधील अंतर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. गुलामगिरीत काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होऊनही स्टॉईक्सने तिला फारसा विरोध केला नाही. कारण
पर्याय त्याची भूमिका स्थितप्रज्ञेची होती, तेही मालक वर्गातलेच होते. ते स्वतःच गुलाम होते. आपल्या चुकीचा अर्थ लावतो आहोत अशी त्यांना शंका होती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्यांची भूमिका स्थितप्रज्ञेची होती. प्रश्न क्रमांक 17. ॲरिस्टॉटलला गुलामगिरी नैसर्गिक वाटे, तशीच प्लेटोलाही ती नैसर्गिक वाटत होती. पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पूर्वार्ध बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. या उत्तरास कोणते शीर्षक सर्वाधिक समर्पक ठरेल? पर्याय आहे गुलामगिरीचा इतिहास, ग्रीकांचा इतिहास, प्राचीन समाज, मानवी हक्क व प्राचीन समाज. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुलामगिरीचा इतिहास. तर ही होती MS सेट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.